पाटणुली टीमला, कारण की रिक्स घेतल्याने तोटा होतो ठीक आहे माहिती आहे, पण रिक्स घेतो तोच मोठा होतो हा इतिहास सांगतो। या मॅच मध्ये विशाल पाटील आणि प्रतीक पाटील जेवढी मोठी रिक्स घेतील तेवढीच मजा या मॅचला येईल, कारण की आव्हान खूप मोठं आहे। 74 धावा चेस करण्यासाठी ज्या पद्धतीने षटकार चौकारावरती अवलंबून राहावं लागेल त्याच पद्धतीने सिंगल डबल्स देखील महत्त्वाचे असतील। सचिन मडवीला सध्या गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 2 मध्ये दाखल केलंय। विशाल यावेळी मात्र फटका घेताना थोडासा फसला जातोय, गती परिवर्तन, स्लोअर वन चेंडू फसला जातोय, मोहामध्ये पडला, बॅट स्विंग आणि तदनंतर स्वतः पर्यंत विकेटचं पतन। बॅटर विशाल बॅक टू डकआउट। थँक्यू विजय। याच दरम्यान व्यासपीठावरती लाभलेले आमचे मान्यवर आपण बघितलं आताच मूर्ती धनाजी शेठ कडू यांच्याकडून या शृंखलेसाठी खऱ्या अर्थाने आर्थिक पाठबळ 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेस, तसेच वैभव शेठ कडू यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं खऱ्या अर्थाने पाठबळ आलंय। या मान्यवरांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन आभार व्यक्त करतोय। तुषार पाटील नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होता। आज विशाल पाटील थोडंसं नाराज केलं, तन्मय पाटीलला थोड्या वेळासाठी असं वाटलं की तन्मय पाटील या मॅच मध्ये थोडीशी आग लावेल, मात्र त्याला शांत केलं आणि त्यानंतर सचिन मडवीच्या खात्यामध्ये पहिल्या चेंडूमध्ये विकेट प्राप्त झाले। बॅट स्विंग होते, चेंडू पडतोय, काटा बदलतोय, पडतोय, कोण बदलतोय, पडतोय, दिशा बदलतोय, हवेमध्ये हेलकावा घेणारा चेंडू फलंदाजाला खऱ्या अर्थानं चकित करतो। ही गोलंदाजी आहे। फिरकीचा जादूगर चेंडूच्या डोक्यावरून जादूची बोट ज्या पद्धतीने फिरवतोय, प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ची गाडी अचानक 2 वर जाते। यावेळी देखील फसला जातोय। आता चेंडू पडला, काटा बदलला, कोण बदलला, मार्ग बदलला, प्रवाह बदलला, दिशा बदलली, हवेमध्ये हेलकावे घेणारा चेंडू फलंदाजाचा रंग बदलतोय। ही गोलंदाजी अचूक आहे। सचिन मडवी ओळखला जातो म्हणून मगाशी चर्चा केली, प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ची गाडी अचानक 2 वर जावी तसे याचे चेंडू मात्र हातातून बाहेर निघतात आणि सचिन मडवीनं आतापर्यंत 3 चेंडू मध्ये कुठली धावसंख्या न देता एका फलंदाजाला माघारी पाठवलंय। अप्रतिम गोलंदाजी, पायामध्ये बेड्या ठोकणारी गोलंदाजी। स्विच हिट, अप्रतिम फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र तोपर्यंत खेळाडू है, विकेटचं पतन होता है। गी अगर सीधी उंगली से निकले तो उंगली टेढ़ी क्यों करे। स्विच हिट, लगी तो आबाद नहीं तो बर्बाद करणारा फटका खेळत असताना फलंदाज तुषार पाटील जातो माघारी। थँक्यू डीजे। याच दरम्यान प्रभाकर शेठजी फडके यांच्या माध्यमातून शृंखलेसाठी तब्बल 5000 रुपयाचे खरं अर्थाने आर्थिक पाठबळ त्यांचं देखील मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय आणि नक्कीच शत्रुघ्न शेठजी भोपी यांच्या माध्यमातून देखील या शृंखलेसाठी खऱ्या अर्थाने 5000 रुपयाचं आर्थिक पाठबळ त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतोय। आणि खऱ्या अर्थाने या मैदानावरती एक प्रेक्षक म्हणून येतोय, खऱ्या अर्थाने 8 महिने तो गावाला असतोय आणि या मॅचेसच्या सीजनला मात्र या तलोजा MIDC मध्ये परततोय। खऱ्या अर्थाने त्याचा मॅच वरती प्रेम असतोय, तो म्हणजे सुभाष बहिरा। आपलं देखील सहर्ष स्वागत। पुन्हा एकदा स्लोअर वन, कदाचित ही ओव्हर मेडन जाते का आता हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनामध्ये उपस्थित झाला, कारण की तब्बल आतापर्यंत 5 चेंडू घेऊन आलेला सचिन मडवीनं तब्बल 2 विकेट घेत असताना 3 डॉट टाकलेत। अप्रतिम मॅच, याला बोलतात धावसंख्येचा पूर्णपणे ब्रेक लावणं, चालत्या बोलत्या गाडीचं पूर्ण चाक काढून घेणं आणि धावसंख्येच्या पायामध्ये बेड्या ठोकणं। याच दरम्यान आत्मारामजी शेठ फडके यांचं इथे शुभ आगमन झालंय, त्यांचं देखील सहर्ष स्वागत। एक चेंडू महत्वाचा क्षेत्ररक्षण स्लिप पॉइंटला देखील उभं केलं जात आहे। यावेळी देखील आपण पाहिलं तर चेंडू अगदी डॉट जातोय की एक धाव घेण्याचा प्रयत्न फेकी केली तोपर्यंत मध्ये डायरेक्ट हिट। या स्पर्धेमध्ये मेडन ओव्हर टाकणारा गोलंदाज ठरतोय सचिन मडवी। अप्रतिम गोलंदाजी, वा बाय वा, काय गोलंदाजी टाकल्या, पूर्णपणे गाडीचं चाक काढून घेतले। फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या ठोकणारी गोलंदाजी, वाटेमध्ये काटे टाकणारी गोलंदाजी, ब्रेक नव्हे तर हँड ब्रेक खेचणारी ही गोलंदाजी। आणि आता या मॅचचं थोडंसं चित्र झालं विचित्र। मॅचनं घेतला यू टर्न, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये फक्त धावा आल्या